पालखीत बसणार ग पालखीत बसणार आय तू गावाला फिरणार ग आय तू गावाला फिरणार जय माता की जय माता की जय. नमस्कार मंडळी, मी साजिश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हलवर. आज आपण पोहोचलोय मापे गावात मरियाई मंदिराजवळ आणि आज आहे इथे मरियाईची पालखी. तर आपल्या सोबत बघा कोण आहेत. नमस्कार, जय एकविरा मंडळी. आज मला साजेश भाऊ भेटलेले आहेत आणि आता ते आपला इथं महापेला मला आमंत्रित केलेलं आहे देवीच्या गाराण्यासाठी आणि तो गाराण्याचा कार्यक्रम आपला आता 2-4 मिनिटात होणार. थोड्याच वेळात आता सुरुवात होईल प्रोग्रामला. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओची सुरुवातच आपण मकरंद दादूचे आवाजाने करायची आहे. तर चला आता भेटू आपण पुढे. मरियाई नावाची वाय तू मरियाई नावाची आय तू मापे गावाची गो मापे गावाची काय तुझे आनंदाच्या सोहळ्याला काय तुझे आनंदाच्या सोहळ्याला आय तुझे पालखीच्या सोहळ्याला गो पालखीच्या सोहळ्याला आय तू शिंगार या वर्षीचा मला मान भेटलेली यावर्षी मी खूप 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 आनंद आहे, खूप खुश आहे. म्हणजे दादांचा या वर्षी पूजेचा मान आहे आणि पालखीचा पण का मान? पालखीचा पण मान आहे. आपल्या समोर आहेत. काका, आपलं नाव? दगडू बालू पाटील. तर आपली गावदेवीचं काही साक्षण गावात पहिल्यापासून? गावदेवीचा खरोखर साक्षात्कार आहे. पूर्वी असं आमचे आई वडील पण सांगायचे का जेव्हा जो उत्सव असायचा 7 वगैरे, तेव्हा देवी आहे ना अख्ख्या गावामध्ये फिरायची, कारण तिचे घुंगरूचा आवाज पण यायचा. असे सगळे जुने माणसं सांगतीलच तुम्हाला आणि साक्षात्कार आहे. आणि तेव्हापासून खरोखर एक आता आम्ही जेव्हा नवरात्र उत्सव चालू केला 1982 पासून आणि एकदम जोराने जोमाने उत्सव असतो. आणि आता जो पालखी सोहळा पण झालेला आहे आणि प्रत्येक घरात एक उत्सव असतो या पालखीला. आमच्या बाजूला हे देवीचा म्हणजे धाबेश्वर मंदिर आहे तिकडे, तो पण पुरातन आहे. दोन्ही पण पुरातन मंदिर आहेत आमच्या गावाला. एकदम चांगलं रक्षण आहे त्यांचं आम्हाला आणि त्याच्यामुळे आमचं गाव सुख शांतीने झालेलं आहे. आपली रेडी झालेली आहे, मंदिरात आलेली आहे आणि थोड्याच वेळात आईला पालखी ठेवण्यात येईल आणि पालखीची मिरवणूक निघेल. सगळी रेडी? मग बोला मरियाई माते की, गावदेवी माते की.
छान प्रकारे पालखीचं स्वागत होईल. माते की गावगी माते की मंडळी समोरच बघू शकता तुम्ही, प्रत्येक घरोघरी इथे चहा, नाश्ता, थंडा, सर्व पाण्याची वगैरे सर्व सोय केलेली आहे. दादा तुमचं नाव? मिलिंद एकनाथ डावरकर. तर छान तुम्ही नियोजन केलेलं आहे. तुम्हीच नाही, सर्व प्रत्येक घरोघरी केलेलं आहे.
बघतो मी मग बरोबर. हां सगळ्यासाठी आहे. ओके. तर आपला भाऊ भेटलाय अनिकेत. तर अनिकेत मापेगावचा रहिवासी, तर त्यालाच विचारूया. अनेक वर्षांपासून मापे गावात हा पालखी उत्सव आम्ही साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरासमोर पालखी थोडा वेळ थांबते. प्रत्येक जण चांगला नाश्त्याची असेल, थंड पाण्याची व्यवस्था केली जाते. प्रत्येकाच्या घरासमोर पालखीसाठी मानपानासाठी असेल स्टेज वगैरे, फुलं वगैरे आणि फटाक्यांचा आतिषबाजी दाखवून सगळं साजरा केलं जातं. प्रत्येकाच्या घरासमोर सगळ्यांचं मानपान केलं जातं.
बाया कोकणात आल्या गेल्या माफे या गावाला बाया कोकणात आल्या गेल्या माफे या गावाला लागाव देवी आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या सासरी सासरी माहुल्या सासरी माहुल्या या जग बाया आल्या माझ्या अंगणी गेल्या मन पुरा बलाय बायांना तरी कशावरी रांगल्या या बायांनो काका तुम्ही रुसल्या ना बायांनो काका तुम्ही रुसल्या या ये काय म्हणताची बायना सोनियाचे नादन माझ्या बया झायल्या गार झायल्या गार मग सोनियाचा सोनियाचे नादन माझ्या बया झायल्या गार सोनियाचे नादन माझ्या बया झायल्या गार झायल्या गार मग सोनियाचा हार गो ताठा वाटा होई उदी काही दर वर्षाचे वर्षाला आई गौदेवी माते भाऊ माझे नवसाला 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 ताठा वाटा होई उदी काही मी पालकी आई गौदेवी माते भाऊ माझे नवसाला आई गौदेवी माते भाऊ माझे नवसाला आई गौदेवी माते भाऊ माझे
मंडळी आता पालखी आपली पोहोचली आहे मरियाईच्या पुन्हा मंदिरात इथे पूर्ण गावात फेरा मारून. तर दादा आता काय आरती होईल का आता? मग आरती झाल्यावर पुन्हा जल्लोष. Amen.